चरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. तुकोबरा सांगता देवा तुझी असणारी जी मूर्ती विठेवरती उभी आहे ना रे, तुझ्या त्याच चरणावरती माझी वृत्ती स्थिर होऊ दे. देवा या जगाच्या पाठीवरती दोन गोष्टी झाल्या पाहिजेत. एक म्हणजे माणसाची वृत्ती स्थिर झाली पाहिजे आणि दुसरं म्हणजे माणसाच्या स्वभावात परिवर्तन झालं पाहिजे. पण ऐका, गोपाळपूरला गेलतो. गोपाळपूरला स्वभावावरती विचार चाललाय. लक्ष द्या माझ्याकडे. गोपाळपूर माहिती ना, गोपाळपूर पंढरपूरच्या खाली. पहाटेची वेळ आहे आणि पहाटेच्या वेळी त्या गोपाळपुरातून मला पंढरपूरच्या स्टँड वरती यायचं होतं. मूळ स्वभाव जाईना याच्यावरती चालले. बरं आपल्याला आपल्या हिताकडे जायचंय. मग पहाटेची वेळ आहे. पहाटेच्या 5 वाजलेत. एक टांगवालं झोपलं होतं महाराज गोपाळपूरच्या चौकात. मला स्टँड वरती यायचंय पंढरपूरची. टांगवालं झोपलंय आणि टांगेवाला लुटवलंय. टांगवाल्या टांगवालं खडबडून जागं झालं. म्हणजे काय झालं देवा? काय नाही म्हटलं, लगबगीनं जायचंय रे पंढरपूरच्या स्टँड वरती, मला निघून पोहोचवतोस. कसं तरी जागा झालं. त्यानं आपल्या टांग्याला घोडं झोंपलं आणि महाराज मी टांग्यात बसून ते घोडं चालवायला लागलं. 5 मिनिटाच्या अंतरावरती गेल्यावरती टांग जाग्यावर थांबलं. घोडं थांबलं जाग्यावर. आता मात्र टांगवाल्याच्या लक्षात आलं नेमकी भानगड काय झाली. टांगवाला खाली उतरलं, घोड्याच्या समोर नाचलं आणि परत बसलं. परत घोडं चालू झालं. 10 मिनिटांनी परत घोडं थांबलं. परत टांगवालं खाली उतरलं, परत नाचलं, परत बसलं. 3 वेळा नाचलं देवा. मी मात्र बघत होतो. टांगवाल्याला म्हटले, येड्या मला लगबगीनं जायचंय रे, माझं लगीन झालंय, कशाला नाचतो सारखं घोड्याच्या समोर? तो म्हटलं, महाराज ह्यात माझी काही चूक नाही. मग चूक तुमची आहे. म्हणे काय झालं? तुम्ही एवढ्या लगबगीनं आलास आणि मला घोडं झुपायला लावलं, पण माझ्याकडे 2 घोडे आहेत. एक घोडं वरातीचा आहे आणि एक घोडं टांग्याचा आहे. पण तुमच्या घाई गडबडीनं मी टांग्याचं झोपायच्या ऐवजी वरातीचं झोपलं. आता नाचल्याशिवाय पुढं मूळ स्वभाव जाईना. विठाल